तुम्ही रेव्ह पार्टी हा शब्द वारंवार ऐकला असेल। रेव्ह पार्टीमुळे वेगवेगळ्या क्षेत्रातील दिग्गज मंडळी कायम चर्चेत राहिली आहे। पण रेव्ह पार्टी म्हणजे नेमकं काय? रेव्ह पार्टीसाठी नियम काय असतात हे तुम्हाला माहिती आहे का? तर रेव्ह पार्टी ही खुल्या वातावरणात म्हणजे जंगल, फार्म हाऊस, बीच अशा ठिकाणी छुप्या पद्धतीने केल्या जातात। रेव्ह पार्टी रात्रीपासून पहाटेपर्यंत सुरू असतात। या पार्टीत साधारणतः श्रीमंत घरातीलच तरुण तरुणींचा मोठ्या प्रमाणात समावेश असतो, कारण यासाठी लाखांमध्ये पैसे खर्च केले जातात। या पार्टीत वेगवेगळ्या प्रकारची नशा केली जाते। गांजा, चरस, कोकेन, हशिश, LSD, मेफेड्रॉन यासारख्या ड्रग्सचा वापर या पार्टीमध्ये केला जातो आणि या पार्टीत असा माहोल तयार केला जातो की तरुण तरुणी अनेक तास नशेत नाचत राहतात। रेव्ह पार्टीत छुप्या पद्धतीने व्हॉट्सअपच्या माध्यमातून सिक्रेट ग्रुप्स बनवून त्या सर्कल मधल्याच लोकांना फक्त बोलावलं जातं। बाहेरच्या माणसांना याची चुणूक सुद्धा लागत नाही। अनेक वेळा या पार्टीत परदेशी तरुणींना बोलावलं जातं। पार्टीत सहभागी झालेल्या तरुणांबरोबर अश्लील डान्स करण्याचं काम या तरुणी करतात। या सगळ्यासाठी पार्टीत सहभागी झालेले तरुण तरुणी लाखो रुपये खर्च करत असतात। आता भारतात रेव्ह पार्टी संदर्भात कोणते नियम आहेत? तर रेव्ह पार्टीमध्ये जर ड्रग्सचा वापर किंवा विक्री होत असेल तर हे NDPS ऍक्ट 1985 नुसार म्हणजेच गैरकायदेशीर अंमली पदार्थ नियंत्रण कायद्यानुसार हा गुन्हा ठरवला जातो। यामध्ये आयोजक तसंच ड्रग्ज वापरणारे आणि विक्रेते करणारे तिघांनाही अटक होऊ शकते। या व्यतिरिक्त पोलीस परवानगीशिवाय रात्री उशिरापर्यंत म्युझिक वाजवणं, मद्यपान करणं किंवा गर्दी जमवणं हे बेकायदेशीर असून यासाठी पोलिसांची पूर्व परवानगी आवश्यक असते। रात्री 10 वाजल्यानंतर लाऊडस्पीकर वापर अवैध आहे, पण रेव्ह पार्टीमध्ये हा नियम अनेकदा तोडला जातो। अशा वेळी लाऊडस्पीकर कायद्यांतर्गत कारवाई देखील करण्यात येते। अशाच व्हिडिओसाठी TOD मराठीला फॉलो करा आणि ही रील जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा।